Dear students, today we learn the next article from circular motion. Yesterday what we have learned? Angular displacement. What should be the next article? After the displacement is velocity. After the velocity, acceleration. And so therefore today we learn the angular velocity and angular acceleration. When a particle is performing circular motion along the circumference of the circle with the radius r and center O in anti-clockwise direction. That is in a anti-clockwise direction. So that initially particle is at position A. After a short time interval, same particle reached to the position B, describing the angular displacement delta theta and arc length delta s. And what we have learned in the previous lecture, angle traced by the radius vector at the center of the circle, angle traced by the radius vector at the center of the circle is called as angular displacement. Now next, what should be the linear velocity? What should be the angular velocity? पहा बेटा तुम्ही linear velocity learn केलेला आपण motion along a straight line मध्ये. What is the definition of linear velocity? A rate of change of linear displacement. A rate of change of linear displacement is called as linear velocity. In a very similar way, angular velocity is defined as a rate of change of angular displacement with respect to time is called as angular velocity. That is angular velocity, and we denote a Greek letter omega. बेटा ओमेगा म्हणजे कसं, हे आपलं W असं असतं, बरोबर आहे. याच्यामध्ये असं काढायचं म्हणजे असं, याला म्हणायचं अँग्युलर वेलॉसिटीचा सिम्बॉल ओमेगा. अँड अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे की रेट ऑफ चेंज. वेलॉसिटी कुणाचा रेट ऑफ चेंज आहे? डिस्प्लेसमेंटचा. लिनियर असेल तर लिनियर डिस्प्लेसमेंटचा रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी लिनियर वेलॉसिटी, आणि अँग्युलर वेलॉसिटी असेल तर रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणून इथं असेल डेफिनेशन, द रेट ऑफ चेंज ऑफ angular displacement, rate of change of angular displacement with respect to time, is called angular velocity. A rate of change of angular displacement with respect to time is called angular velocity, and we denote here symbol omega is equal to d theta by dt, and this is angular displacement is a vector, so that angular velocity is again a vector. d by dt म्हणजे काय सांगा बरं बेटा. d by dt म्हणजे रेट ऑफ चेंज. कोणाचा रेट ऑफ चेंज? थीटाचा. थीटा म्हणजे डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा रेट ऑफ चेंज इज कॉल्ड अँग्युलर वेलॉसिटी, अँड वी डिनोट सिम्बॉल ओमेगा. अँड अँग्युलर वेलॉसिटी इन अ सिमिलर वे टू द लिनियर वेलॉसिटी वी हॅव द डेफिनेशन एक्झॅक्टली पॅरलल. म्हणजे लिनियरची जशी डेफिनेशन तशी अँग्युलरची. लिनियर मोशनमध्ये स्ट्रेट लाईन पाथ असतो, सर्क्युलर मोशन मध्ये कर्व पाथ असतो. एक्झॅक्टली सर्क्युलर पाथ असतो बेटा. असा एक्झॅक्टली आपण म्हणतो सर्क्युलर पाथ असतो. म्हणजे अशा टाईपचा जो पाथ असेल याला आपण सर्क्युलर.
तर यामध्ये पार्टिकलनं सर्क्युलर मोशन परफॉर्म केलं असेल तर रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज अँग्युलर व्हेलॉसिटी आणि ओमेगा इज इक्वल टू डी थिटा बाय डी टी. एका रोटेशनमध्ये आता हा पार्टिकल इथून निघाला बेटा, असा कंप्लीट एक रोटेशन कंप्लीट करून परत इथं आला. हाऊ मच अँगल डिस्क्राईब बाय द पार्टिकल? एक फेरी मारलेला आहे असं इथून असं कम्प्लिटली एक सर्कम्फरन्स. इन शॉर्ट इन्फानाइटी स्मॉल असेल तर याला व्हेक्टर म्हणलेलं आहे. म्हणजे आता एक रोटेशन कंप्लीट झालं म्हणजे किती अँगल डिस्क्राईब केला पार्टिकलनं? रेडियनमध्ये 2 पाय रेडियन, डिग्रीमध्ये 360 डिग्री. 2 पाय रेडियन आणि 360 डिग्री असा पहा हा रेडियस व्हेक्टर आहे. यानं एक फेरी कंप्लीट केला असं परत इथं आला तर किती अँगल डिस्क्राईब केलेला आहे? 2 पाय आणि 360 डिग्री किंवा 2 पाय रेडियन. आणि ओमेगा इज इक्वल टू, आता इथं मॅग्निट्यूड जर घेतलात बेटा, मॅग्निट्यूड म्हणजे डायरेक्शनचा विचार करायचा नाही. किती अँगल डिस्क्राईब केलेला आहे? 2 पाय आणि त्याला टाइम किती लागलेला आहे? कॅपिटल टी. म्हणजे ओमेगा इज इक्वल टू हा फॉर्म्युला अत्यंत महत्त्वाचा आहे. एका रोटेशनमध्ये लागलेला अँगल, एका रोटेशनमध्ये डिस्क्राईब केलेला अँगल किती? 2 पाय आणि त्याला लागलेला टाइम कॅपिटल टी पिरियड म्हणतो. व्हॉट इज पिरियड? सांगा बेटा इथं पिरियड. कसं डिफाईन करायचं पिरियड? टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन. टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन in a circular path is called as period. Time taken by the particle to complete one circumference of a circle, one circumference of a circle is called period. Time taken by the particle, time taken by the particle to complete one circular path, time taken by the particle to complete one circular path is called period. त्याला आपण काय म्हणतो? पिरियड. किती? इट इज डिनोटेड बाय लेटर कॅपिटल टी. याला आपण कॅपिटल टी लेटरने डिनोट करतो. अँड कॅपिटल टी इज इक्वल टू, इथं आपण घेतलेला बेटा एका रिव्होल्यूशनला, एका रोटेशनला लागलेला टाइम आहे. म्हणजे किती झाला? नंबर ऑफ रिव्होल्यूशन कंप्लीटेड बाय द पार्टिकल इन 1 सेकंड इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. आता दुसरी डेफिनेशन इथे येते बेटा फ्रिक्वेन्सी. सांगा बरं आता फ्रिक्वेन्सी काय असेल? एका रिव्होल्यूशनला लागलेला वेळ म्हणजे पिरियड आणि नंबर ऑफ रिव्होल्यूशन कंप्लीटेड बाय पार्टिकल इन 1 सेकंड. नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स completed by the particle in 1 second is called frequency. Number of revolution. आता या पेरिफेरलवरून ही पहिली फेरी, दुसरी फेरी, तिसरी फेरी, चौथी फेरी असे एका सेकंदात किती फेऱ्या कंप्लीट केलेल्या आहे? समजा 10 फेऱ्या कंप्लीट केला असेल तर त्या पार्टिकलची फ्रिक्वेन्सी किती झाली? 10 हर्ट्ज. नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स कंप्लीटेड बाय द पार्टिकल इन 1 सेकंड. नंबर ऑफ रिव्होल्यूशन कंप्लीटेड बाय पार्टिकल इन 1 सेकंड इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. म्हणजे पहा, टी सेकंदामध्ये किती कंप्लीट? इन टी सेकंद दी पार्टिकल कंप्लीटेड किती? 1 रिव्होल्यूशन. देयरफॉर इन 1 सेकंड हाऊ मेनी रिव्होल्यूशन्स कंप्लीटेड बाय द पार्टिकल?
1 सेकंदात नंबर ऑफ रिव्होल्युशन म्हणजे फ्रिक्वेन्सी. अँड n इज इक्वल टू 1 इंटू 1 डिवाइड बाय टी. लक्षात आलं का बेटा? साधं रेसिक मांडलं मी. टी सेकंदामध्ये एक रिव्होल्युशन कंप्लीट होत असेल तर एका सेकंदात किती रिव्होल्युशन्स? एका सेकंदातले रिव्होल्युशन्स म्हणजे फ्रिक्वेन्सी. अँड दॅट इज इक्वल टू हिअर 1 अपॉन टी. n is equal to 1 upon t. Frequency is the reciprocal of time period and time period is the reciprocal of frequency. Frequency आणि time period कसे आहेत? Reciprocal to each others. आता मग बेटा इथं ओमेगा बरोबर फॉर्म्युला तुम्हाला ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय कॅपिटल टी आहे, दॅट इज 2 पाय आणि 1 अपॉन टी म्हणजे n. म्हणजे हा एक फॉर्म्युला तुम्हाला इथं अँग्युलर व्हेलॉसिटीचा आणि फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला ओमेगा इज इक्वल टू 2 पाय n. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय n इथं तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता त्यानंतर व्हॉट इज द युनिट ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी? युनिट आणि डायमेन्शन्स. युनिट ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी सांगा. SI युनिट ऑफ SI युनिट ऑफ अँग्युलर velocity. SI unit of angular velocity is फॉर्म्युला काय? सरळ तुम्हाला फॉर्म्युला ओमेगा इज इक्वल टू थीटा अपॉन टी घेतलं. थीटा कशामध्ये मेजरमेंट करतो आपण? रेडियन पर टाइम सेकंद. रेडियन पर सेकंद इज द SI युनिट ऑफ अँग्युलर वेलॉसिटी. आता डायमेन्शन काय सांगा बरं बेटा मला? डायमेन्शन ऑफ ओमेगा इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ थीटा. थीटाला डायमेन्शन नाही म्हणजे डायमेन्शन लेस क्वांटिटी दॅट इज L0 M0 डिवायडेड बाय टी आहे, टीचा पॉवर -1. सो देअरफॉर L0 M0 टी रेज टू -1 इज द डायमेन्शन ऑफ अँग्युलर वेलॉसिटी. युनिट आपण लर्न केलं, डायमेन्शन आपण लर्न केलं आणि सरळ फॉर्म्युला अँग्युलर वेलॉसिटी इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. अँग्युलर वेलॉसिटी इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. जसं लिनियर डिस्प्लेसमेंट काय घेतो? लिनियर डिस्प्लेसमेंट इज लिनियर वेलॉसिटी इज इक्वल टू लिनियर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. लिनियर वेलॉसिटी इज इक्वल टू लिनियर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. अगदी त्याच पद्धतीने बेटा अँग्युलर वेलॉसिटी इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. अँग्युलर वेलॉसिटीचा सिम्बॉल ओमेगा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट टाइम थीटा आणि डिवाइड बाय टाइम स्मॉल टी. And so therefore here omega is equal to theta divided by t. हे शॉर्ट फॉर्म्युला मी तुम्हाला दिला होता. इज इट अँग्युलर वेलॉसिटी इज ए व्हेक्टर ऑर स्केलार? सांगा बेटा काय असेल? अँग्युलर वेलॉसिटी इज ए व्हेक्टर ऑर स्केलार. आता तुम्हाला सांगा अँग्युलर वेलॉसिटी व्हेक्टर आहे का स्केलार आहे? लिनियर वेलॉसिटी काय? व्हेक्टर आहे. अँग्युलर वेलॉसिटी काय आहे? कंडिशनल व्हेक्टर आहे. कारण अँग्युलर डिस्प्लेसमेंट जसं असेल तसंच अँग्युलर वेलॉसिटी. म्हणून पुढे एक छोटासा पॉईंट टाका तिथं, डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलॉसिटी. डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलॉसिटी इथं लिहायचं डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलॉसिटी. चला डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलॉसिटी. सांगा बरं बेटा काय रे डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलॉसिटी कसं असेल? परत डायरेक्शनची फिगर प्लेनमध्ये काढायचा असा हा सर्कल. आता इनिशियली पार्टिकल इथं आहे ए पोझिशनला आणि थोड्या वेळानंतर हा पार्टिकल इथं आला. अँगल डेल्टा थीटा आहे. जसं डायरेक्शन आपण डेल्टा थीटा या डायरेक्शनला घेतलं होतं. कोणत्या वेळेमध्ये? ड्युरिंग टाईम डेल्टा टी सेकंदामध्ये हा पार्टिकल ए पासून बी पर्यंत गेला. किती अँगल डिस्क्राईब केलेला आहे? डेल्टा थीटा. किती वेळेमध्ये? डेल्टा टी. आपण काय म्हणतो? याला डेल्टा टीनं डिवाइड केलं तर हा ओमेगा येतो.
डेल्टा थिटा अपॉन डेल्टा टी, म्हणजे ओमेगाची सुद्धा डायरेक्शन डेल्टा ओमेगाच्याच डायरेक्शनमध्ये असेल. अँग्युलर व्हेलॉसिटी इज ए कंडिशनल वेक्टर. फॉर इन्फानाइटली स्मॉल व्हॅल्यू इट इज ए वेक्टर अँड फॉर एनी फायनाईट व्हॅल्यू इट इज ए स्केलर. म्हणून हे डायरेक्शन कसं असेल, परपेंडिक्युलर टू द प्लेन अकॉर्डिंग टू राईट हँड रूल. लेट अस इमॅजिन द ॲक्सिस ऑफ रोटेशन इज टू बी हेल्ड इन द राईट हँड. काय म्हणलं मी, उजव्या हातामध्ये असं धरायचं, कर्ड फिंगर जे असेल मोशनची डायरेक्शन बेटा, आणि स्ट्रेच आउट थंब जो असेल तो डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सलरेशन सुद्धा. हे अँटी क्लॉकवाईजमध्ये फिरत असेल तर वर आणि क्लॉकवाईज असेल तर खाली. म्हणजे इथं मी काय दाखवलं, इथं ॲरो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरत आहे हा अपवर्ड डायरेक्शनला, आणि क्लॉकवाईज डायरेक्शन असेल, क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये असेल तर वर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये, दॅट इज डेल्टा थिटा अपॉन डेल्टा टी इज नथिंग बट ओमेगा. आणि हा क्लॉकवाईज सेन्समध्ये असेल तर डाऊनवर्ड डायरेक्शन, अँटी क्लॉकवाईज असेल तर अपवर्ड डायरेक्शन. म्हणून परत मी तुम्हाला सांगतो, डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी इज परपेंडिक्युलर टू द प्लेन डिस्क्रायबिंग द सर्क्युलर पाथ. म्हणजे हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, आता ही प्लेन आहे म्हणजे तळहात म्हणजे प्लेन, या प्लेनमध्ये पार्टिकल अँटी क्लॉकवाईज असेल तर अपवर्ड डायरेक्शन आणि क्लॉकवाईज असेल तर डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे त्या प्लेनला परपेंडिक्युलर असतो. आयदर इट इज व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन or vertically downward direction. Perpendicular direction of angular velocity is perpendicular to the plane, directed vertically upward or downward. That depends upon sense of motion. For anti-clockwise direction, it is perpendicular to the plane directed upward, and for clockwise motion, it is perpendicular to the plane directed downward. And so this is the direction of angular velocity. Now next, angular acceleration. Next is the angular acceleration. Angular acceleration आणि याला ग्रीक लेटर अल्फा लेटरनं डिनोट करतो बेटा. अँग्युलर ॲक्सलरेशन इज डिनोटेड बाय ग्रीक लेटर अल्फा. अँड व्हॉट इज द अँग्युलर ॲक्सलरेशन? हां सांगा बरं. आता अगोदर लिनियर ॲक्सलरेशन काय असेल सांगा. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ लिनियर ॲक्सलरेशन? रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. आता हे डेफिनेशन्स लक्षात ठेवा. लिनियरचा तर मला कन्सेप्ट आहे, मोशन अलॉंग ए स्ट्रेट लाईनमध्ये हे लिनियरचे कन्सेप्ट आपण ऑलरेडी लर्न केलेले आहेत. तर लिनियर ॲक्सलरेशन म्हणलं की रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी with respect to time. Rate of change of linear velocity with respect to time is called as linear acceleration. And what is the angular acceleration? आता angular acceleration म्हणजे काय? तर त्यासाठी मी तुम्हाला इथं एक फिगर आपण सर्क्युलर मोशनची तशा टाईपमध्ये प्लेनमध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारी फिगर. आता हे पहा, या ठिकाणी हा पार्टिकल इथं आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 1, रेडियस वेक्टर r1. हा पार्टिकल इथं आला, अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 2, आणि तो पार्टिकल परत जर इथं आला असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 3, आणि तो पार्टिकल परत या ठिकाणी असेल तर या पद्धतीनं अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये पार्टिकल मूव्ह होत असेल असं तर, आणि युनिफॉर्म किंवा नॉन युनिफॉर्म मोशन दोन्हीमध्ये आपण पाहूया. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अँग्युलर ॲक्सलेशन? टेल मी. अँग्युलर ॲक्सलेशन. अँग्युलर ॲक्सलेशन अल्फा इज इक्वल टू चेंज इन लिनियर अँग्युलर व्हेलॉसिटी, change in angular velocity, change in angular velocity divided by time.
चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी अपॉन टाइम. अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा इज इक्वल टू अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 डिवायडेड बाय टाइम डेल्टा टी असेल. आता हा पार्टिकल नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर फॉर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, फॉर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय रे, त्या पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी सतत बदलत राहते. मग व्हेलॉसिटी म्हणलं तर हे व्हेक्टर क्वांटिटी आहे. मॅग्निट्यूड चेंज झालं पाहिजे किंवा डायरेक्शन चेंज झालं पाहिजे किंवा दोन्ही चेंज झालं पाहिजे. अँग्युलर व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड चेंज झालं पाहिजे किंवा डायरेक्शन चेंज झालं पाहिजे किंवा दोन्हीही चेंज झाले पाहिजे. आता या ठिकाणी काय, परपेंडिक्युलर टू प्लेन डायरेक्शन सर्वच अपवर्ड डायरेक्शनला आहे. असं इमॅजिन करा, तळहात म्हणजे एक प्लेन आहे, इथं पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. तर इथं अपवर्ड डायरेक्शन, इथं अँटी क्लॉकवाईज असेल तर सर्व ठिकाणी अपवर्ड डायरेक्शन तर बदलत नाही, म्हणजे मॅग्निट्यूड बदलणार. आता हे काय, ओमेगा 1 2 रेडियन पर सेकंद असेल, ओमेगा 2 3 रेडियन पर सेकंद असेल, ओमेगा 3 4 रेडियन, कंटिन्युअसली याचं मॅग्निट्यूड बदलत चाललं. म्हणजे इथं किती घेतलं होतं मी, 2 रेडियन पर सेकंद, इथं 3 रेडियन पर सेकंद, आणि इथं 4 रेडियन पर सेकंद, आणि इथं 5 रेडियन 6 रेडियन, असं कंटिन्युअसली मॅग्निट्यूड बदलत गेलं तर त्या पार्टिकलवरती अँग्युलर ॲक्सलरेशन ॲक्ट होतो. कशामुळे ॲक्ट होतो, चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी, याला आपण डेल्टा ओमेगा अपॉन डेल्टा टी. डेल्टा ओमेगा अपॉन डेल्टा टी म्हणजे डी ओमेगा बाय डी टी. A rate of change of angular velocity with respect to time is called as angular acceleration. काय definition? A rate of change of angular velocity, rate of change of angular velocity with respect to time is called angular acceleration. Angular acceleration alpha, a rate of change of angular velocity with respect to time. A rate of change of angular velocity with respect to time is called as angular acceleration. And angular acceleration we denote alpha, and that is d omega by dt. हे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये भेटा. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये अँग्युलर ॲक्सलरेशन ॲक्ट. काय एसआय युनिट सांगा मला. एसआय युनिट ऑफ अल्फा इज, एसआय युनिट ऑफ अल्फा इज सांगा काय, एसआय युनिट ऑफ अल्फा इज, हां फॉर्म्युला डी ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर ॲक्सलरेशन, अँग्युलर व्हेलॉसिटीचं युनिट रेडियन पर सेकंद, दॅट इज रेडियन पर सेकंद डिवायडेड बाय सेकंद, हे इथलं डी टी. आणि काही विद्यार्थी कॅन्सल करायचं नाही, रेडियन पर सेकंद स्क्वेअर. एस आय युनिट ऑफ अँग्युलर ॲक्सलरेशन, एस आय युनिट ऑफ अँग्युलर ॲक्सलरेशन इज रेडियन पर सेकंद, सेकंद स्क्वेअर, radian per second square is the SI unit. What are the dimensions? Dimensions of alpha L0, M0, T raised to -2. Radian म्हणजे डायमेन्शनलेस, कुठलंच डायमेन्शन नाही. डिवायडेड बाय सेकंड स्क्वेअर म्हणजे टीचा पॉवर 2, वर गेल्यानंतर न्यूमरेटरमध्ये -2 होतो, म्हणजे अल्फाचं डायमेन्शन किती आलं, अल्फाचं डायमेन्शन L0 M0 T raised to -2. That is the direction of angular acceleration. आणि angular acceleration म्हणजे angular velocity upon time. In short, that is alpha is equal to omega upon t. Alpha is equal to omega upon t is the angular acceleration. कोणत्या, नॉन UCM, फॉर नॉन UCM. चला
आता UCM साठी काय असेल बेटा? फॉर UCM आता मॅग्निट्यूड UCMचं मॅग्निट्यूड काय असेल? अँग्युलर व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट, म्हणजे ω1 इज इक्वल टू ω2 इज इक्वल टू ω3 इज इक्वल टू कॉन्स्टंट. का रे? हां, कोण सांगेल मला? कारण डायरेक्शन तर सर्वांचं परपेंडिक्युलर प्लेन डायरेक्टेड अपवर्ड डायरेक्शनला आहे आणि मॅग्निट्यूड 2 रेडियन पर सेकंड थ्रूआउट कॉन्स्टंट असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. मग अल्फा काय असेल? इथं ओमेगा मायनस ओमेगा डिवाइड बाय डी टी इज इक्वल टू 0 डिवाइड बाय डी टी इज इक्वल टू 0, म्हणजे नल वेक्टर. फॉर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन नो अँग्युलर ॲक्सलेशन ॲक्ट्स ऑन ए पार्टिकल. म्हणजे एक वाक्यच लक्षात ठेवा, हे अत्यंत महत्त्वाचं आहे, ऑब्जेक्टिव्हमध्ये अनेक वेळेस विचारलेलं आहे. फॉर नॉन UCM angular acceleration is 0. angular acceleration is 0. कोणत्यासाठी? UCM साठी. UCM बेटा, फॉर UCM अँग्युलर ॲक्सलेशन इज 0 आणि नॉन UCM असेल तर अँग्युलर ॲक्सलेशन पार्टिकलवरती ॲक्ट होतं. तर हे झालं तुमचं अँग्युलर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर ॲक्सलेशन. अँग्युलर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर ॲक्सलेशन. आता यानंतर वेळा आपल्याला लर्न करायचं आहे काय? लिनियर रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. या दोन्हीमध्ये आपण आता लिनियरही लर्न केलं आणि अँग्युलरही लर्न केलं, म्हणजे सर्क्युलर लर्न केलं. तर लिनियरमध्ये आणि अँग्युलरमध्ये काही रिलेशन आहे का? तर असेल तर कोणतं रिलेशन आहे ते आपण इथं लर्न करणार आहे. म्हणून पुढचं जे आर्टिकलचं नाव असेल रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. अ रिलेशन बिटवीन linear and angular velocity. A relation between linear and angular velocity. हां, आता ऑलरेडी आपल्याला माहिती आहे बेटा काय? अ रिलेशन बिटवीन लिनियर ॲक्सलेशन अँड अँग्युलर ॲक्सलेशन काय असेल सांगा बरं. So, relation between linear velocity and angular velocity. So, what is the relation between linear displacement and angular displacement? पहा, हा सर्क्युलर पाथ आहे असा. पार्टिकल इथून मोशन डिस्क्राईब केलेला आहे. या पोझिशनपासून रेडियस वेक्टर हा ओरिजिन आणि हा पार्टिकल बी पोझिशनला आला आहे. अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये डेल्टा एस आणि हे डेल्टा थीटा. अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये पार्टिकल मूव्ह झाले. बाय डेफिनेशन ऑफ अर्क लेंथ डेल्टा एस इज इक्वल टू आर इंटू डेल्टा थीटा. आर इंटू डेल्टा थीटा. आणि याला आपल्याला काय लिहिता येतं? वेक्टर फॉर्मॅटमध्ये. या दोन्हीमध्ये रिलेशन हे मॅग्निट्यूड घेतलं बेटा. वेक्टर फॉर्मॅटमध्ये लिहायचं असेल तर डेल्टा एस वेक्टर इज इक्वल टू डेल्टा थीटा क्रॉस रेडियस वेक्टर. आता हे कसं आलं हे पटकन तुम्ही लक्षात घ्या. हा राईट हँड रूल बेटा. लेटेस्ट स्ट्रेच फर्स्ट 3 फिंगर्स. हा मिडल फिंगर, हा 4 फिंगर आणि हा थंब. दीज 3 फिंगर्स आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. आता पहा, हे सर्कल आहे राईट. आता हा जो इथं दाखला सर्कल, सर्कलमधून हा थंब वर आला. हे रेडियस वेक्टरची डायरेक्शन, हे लिनियर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन आणि हे जे आहे ते अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन. आपल्याला काय दिलेलं आहे? आता हा पार्टिकल जो आहे डेल्टा एस वेक्टर, म्हणजे याला असं केलं तुम्ही तर डेल्टा थीटा क्रॉस आर. अँटी क्लॉकवाईज असेल डेल्टा थीटा क्रॉस आर हाच रेडियस वेक्टर.
कोणता? डेल्टा थीटा. म्हणजे हे काय झालं? डेल्टा थीटा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी हा रेडियस वेक्टर. म्हणजे असं सर्कल जर केलात हे असं येतं बेटा. रेडियस वेक्टर ऑलवेज डायरेक्टेड अवे हे दिसत आहे. आणि हा थंब काय? अँग्युलर डिस्प्लेसमेंट वर येतं आणि लिनियर डिस्प्लेसमेंट हे तिन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. या दोन्हीमधला अँगल 90, या दोन्हीमधला अँगल 90 आणि या दोन्हीमधला अँगल 90 हे तिन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. आणि आपल्याला अशी प्लेन कन्सिडर केलेलं आहे. या प्लेनमध्ये तुमचा सर्क्युलर मोशन आहे. तर डेल्टा एस इज इक्वल टू डेल्टा थीटा क्रॉस आर. डेल्टा थीटा अँटी क्लॉकवाईज असेल तर अपवर्ड आणि क्लॉकवाईज असेल तर डाऊनवर्ड. मग डेल्टा थीटा आता जर तुम्ही असं घेतलात आर क्रॉस डेल्टा थीटा घेतलात तर हे खाली यायला पाहिजे. खाली तर दिसत नाही, वर आहे म्हणजे डेल्टा थीटा क्रॉस आर. हे तुम्हाला या ठिकाणी क्लिअर झालं पाहिजे बेटा. आता हा पार्टिकल ए पासून बी ला गेलेला आहे. अँगल किती डिस्क्राईब केलेला आहे? डेल्टा थीटा. रेडियस वेक्टर म्हणजे अर्क लेंथ. अर्क लेंथ 10वी पर्यंतचा फॉर्म्युला बेटा. अर्क लेंथ इज इक्वल टू रेडियस वेक्टर into a radius vector into angle between two radius vector into angle between two radius vector झाले ना? 10वीला हा फॉर्म्युला तोच वापरला मी इथं. अर्क लेंथ इज इक्वल टू आर इंटू डेल्टा थीटा. आता व्हेक्टर फॉर्मॅटमध्ये हे सर्व व्हेक्टर इन्फिनिटी स्मॉल असल्यामुळे व्हेक्टर आहे. मग हे डेल्टा एस व्हेक्टर आहे, डेल्टा थीटा व्हेक्टर आहे. मग डेल्टा एस इज इक्वल टू डेल्टा थीटा क्रॉस आर. डेल्टा थीटा क्रॉस आर. आता या इक्वेशनला हे इक्वेशन लक्षात ठेवा बेटा. आणि तुम्हाला जर ऑब्जेक्टिव्हमध्ये असं विचारलं की डेल्टा एस व्हेक्टर, डेल्टा थीटा आणि रेडियस व्हेक्टर कसे आहे ते? दीज थ्री व्हेक्टर्स आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. These three vectors are mutually perpendicular to each other. Delta S vector, delta theta vector आणि radius vector. Now these three vectors are mutually perpendicular to each other. या राईट हँड रूल हा असा. राईट हँडेड रूल आणि असाही राईट हँड आहे पण हे राईट हँड रूल. लेट अस स्टेच फर्स्ट थ्री फिंगर ऑफ राईट हँड. दिस इज फोर फिंगर, दिस इज मिडल फिंगर and this is thumb. These three fingers are mutually perpendicular to each other. That forefinger gives the radius, middle finger gives the linear displacement and stretch out thumb gives the angular displacement. Now these three fingers are mutually perpendicular to each other. Therefore radius vector, linear displacement vector and angular displacement vector are mutually perpendicular to each other. म्हणून हा फॉर्म्युला इथं घेतला बेटा आपण. डिवायडिंग डेल्टा टी ऑन बोथ दी साइड्स. दोन्ही इक्वेशनच्या दोन्ही साईडला डेल्टा टीनं डिवाइड केला. आता डेल्टाचं आपण कन्व्हर्शन डी मध्ये करतो. म्हणजे लिमिट इथं जर तुम्ही घेतलात लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 याचा अर्थ काय होतो? टाईम इंटरवल इथून पार्टिकल ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी फारच लहान टाईम इंटरवल लागत असेल. If the particle describing the motion from A to B during a short time interval, then delta is converted into D. ds by dt is equal to d theta by dt cross r. What is ds by dt? A rate of change of linear displacement. A rate of change of linear displacement with respect to time is called linear velocity v. आणि रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा अँड दॅट इज क्रॉस आर. लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटी. अँड सो दॅट वी हॅव द रिलेशन व्ही वेक्टर इज इक्वल टू ओमेगा वेक्टर क्रॉस आर. आता व्ही वेक्टर म्हणजे कुठं सांगा बरं मला. आता हे पा इथं याची डायरेक्शन दाखवा. आता हे जर सर्कल मी असं काढलं बेटा तर हा तुमचा रेडियस वेक्टर अवे राईट. आणि टँजंट टू द सर्क्युलर पाथ हे लिनियर वेलॉसिटी व्ही हा रेडियस वेक्टर आणि हे परपेंडिक्युलर अँटी क्लॉकवाईजमध्ये असेल
तर परपेंडिक्युलर टू द प्लेन डायरेक्टेड आउटवर्ड डायरेक्शन. आता आउटवर्ड डायरेक्शनचं जे असेल म्हणजे इकडे 3 डायमेन्शनल फिगर आहे, असं आउटवर्ड डायरेक्शनला येईल अँड दॅट इज नथिंग बट ओमेगा. आता हे तिन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर. मी शॉर्टली आता ही इथं डॉटेड दाखवतो आउटवर्ड डायरेक्शनचं. या दोन्हीमधला 90 इथं दिसत नाही पण हाही 90 आणि व्ही आणि आरमधला म्हणजे हे असं भेटतं. हे तिन्ही, हा रेडियस वेक्टर, हे लिनियर वेलॉसिटी वेक्टर अँड हे अँग्युलर वेलॉसिटी वेक्टर, these 3 vectors are mutually perpendicular to each other. These 3 vectors are mutually perpendicular to each other. आता याचं मॅग्निट्यूड जर घेतलात तुम्ही तर V इज इक्वल टू ओमेगा इंटू आर. मॅग्निट्यूड याला असं डिनोट करतो आपण. स्केलर आणि वेक्टरमध्ये आपण लर्न केलेलं आहे इज इक्वल टू ओमेगा इंटू आर साइन ऑफ 90. थिटा घेतो आपण. ए क्रॉस बी इज इक्वल टू सी वेक्टर असेल तर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर सी इज इक्वल टू ए बी साइन थिटा. थिटा या दोन्हीमधला अँगल 90 डिग्री आहे म्हणून व्ही इज इक्वल टू आर ओमेगा किंवा ओमेगा आर. सो दिस इज द रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी. लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटीमध्ये हे रिलेशन आहे. अनेक वेळेस तुम्हाला विचारलेलं आहे आणि याच्यावरती न्यूमरिकल आपल्याला सॉल्व करायचे आहेत. काय रिलेशन काढलं आपण? रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी. रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी व्ही इज इक्वल टू आर इंटू ओमेगा. रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी व्ही इज इक्वल टू आर इंटू ओमेगा. हा पान. आता ओमेगाच्या किमती वेगवेगळ्या 2π/t 2πn जर ठेवलात तर परत हे रिलेशन आपल्याला लिनियर वेलॉसिटी काय असेल? डिपेंड्स अपॉन लिनियर वेलॉसिटी कशावरती डिपेंडन्स आहे? पोझिशन वेक्टर, रेडियस वेक्टर आपण म्हणलं. आता पाय बेटा कसं लक्षात ठेवायचं. आता हे पा एक सर्कल, दुसरा सर्कल, तिसरा सर्कल आणि याचा रेडियस R1 इथं असेल. हा पहिला सर्कल, हा दुसरा सर्कल, हा तिसरा सर्कल. म्हणजे छोटा रेडियस असलेला ए सर्कल, त्याच्यापेक्षा मोठा असलेला बी सर्कल, त्याच्यापेक्षा मोठा असलेला सी सर्कल. म्हणजे इथं याची वेलॉसिटी किती असेल? V1, याची वेलॉसिटी V2, याची वेलॉसिटी V3. बरोबर आहे? V1, V2 आणि V3. रेडियस करस्पॉन्डिंग किती आहेत? R1, R2, R3. ओमेगा जर कॉन्स्टंट असेल तर लिनियर वेलॉसिटी कोणाची जास्त असते? रेडियस वेक्टर ज्याचा जास्त आहे त्याची वेलॉसिटी जास्त असणार. म्हणजे ऑब्वियसली काय येणार? V3 ग्रेटर दॅन V2 ग्रेटर दॅन V1 सिन्स R3 ग्रेटर दॅन R2 ग्रेटर दॅन R1. म्हणजे रेडियसवरती डिपेंडन्सी आहे. जेवढा रेडियस जास्त असेल तेवढी लिनियर वेलॉसिटी जास्त असते. जेवढा रेडियस कमी असेल तेवढी लिनियर वेलॉसिटी कमी असते. मग प्रॉब्लेममध्ये कंपॅरिझन तुम्हाला V1/V2 इज इक्वल टू R1 ओमेगा डिवाइड बाय R2 ओमेगा. हे ओमेगा कॅन्सल, R1/R2. असे न्यूमरिकल प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी V1/V2 इज इक्वल टू R1/R2. V1/V2 इज इक्वल टू R1/R2. म्हणजे हे लिनियर वेलॉसिटी V1/V2 इज इक्वल टू R1/R2. आता मी तुम्हाला असं सांगितलं बेटा, हे स्केल पहा. एक एंड फिक्स ठेवला, असं याला रोटेट केलं. अँग्युलर वेलॉसिटी जवळचा पार्टिकल, दूरचा पार्टिकल, एंडचा पार्टिकल एक रोटेशन कंप्लीट केला. किती अँगल लागला? 2π रेडियन. जवळच्या पार्टिकलला 2π लागला, मिडलच्याला 2π लागला, शेवटच्या पार्टिकलला 2πच लागला. कारण अँगल तेवढा. जवळच्या पार्टिकलला वेळ तेवढाच लागला, मिडलच्या पार्टिकलला वेळ तेवढाच लागला, एंडच्या पार्टिकलला सुद्धा तेवढाच वेळ लागला. म्हणजे टाईम कॉन्स्टंट आहे, थिटा कॉन्स्टंट आहे, ओमेगा कॉन्स्टंट आहे. मग जवळच्या पार्टिकलला कमी वेलॉसिटी, एंडच्या पार्टिकलची जास्त वेलॉसिटी असते. म्हणून मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे V1/V2 इज इक्वल टू R1/R2. V1/V2 इज इक्वल टू R1/R2. म्हणजे हे शॉर्टकट फॉर्म्युले लक्षात ठेवायचे न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी. आणि मग इथं आपण काय लर्न केलं? रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी. रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी.
तर आपण आता काय काय लर्न केलं लक्षात आलं. पहिल्यांदा अँग्युलर व्हेलॉसिटी, नंतर अँग्युलर एक्सेलरेशन, नंतर रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी, रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. हे बेसिकली आपण या आर्टिकलमध्ये आपण लर्न केलेलं आहे आणि प्रत्येक आर्टिकल अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्याचे फॉर्म्युले महत्त्वाचे, बेसिक कन्सेप्ट महत्त्वाचा आणि मग काय त्या आर्टिकलमधून आपण शिकला, कोणते फॉर्म्युले वेगळे केलेले आहेत आणि शेवटला ते फॉर्म्युले न्यूमरिकल प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी फॉर्म्युले आपण बाजूला काढायचं. आता मध्येच टाईम पिरियडचा एक फॉर्म्युला आला होता, मध्येच आपल्याला फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आला होता. टाईम पिरियड म्हणजे काय, एका रिव्होल्यूशनला लागलेला वेळ म्हणजे टाईम पिरियड. फ्रिक्वेन्सी काय, एका सेकंदात किती फेऱ्या मारलं, 10 फेऱ्या मारलं तर 10 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी आहे. रिव्होल्यूशन्स पर सेकंद, हर्ट्ज म्हणा किंवा RPS, त्याचं युनिट RPS, रिव्होल्यूशन्स पर सेकंद इज द युनिट ऑफ अल्टरनेटिव्ह युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी. आणि टाईम पिरियड आपण कशामध्ये मेजर करतो, सेकंदामध्ये मेजर करतो. टाईम पिरियड इज मेजर सेकंद, SI युनिट. अदर युनिट आहेत, मिनिट आहे, आवर आहे, वेगवेगळे युनिट आहेत. आता ह्याच्यावरती न्यूमरिकल्स तुम्हाला विचारले जातात. आता हे न्यूमरिकल्स म्हणजे हँड्स जे आहेत ना, वॉचमध्ये आपल्याला दिसतात हे हँड्स, ह्याच्यानुसार आपल्याला कळतं बेटा. म्हणजे मिनिट हँड, आवर हँड, सेकंड हँड म्हणजे किती वेळ लागतो, टाईम तुम्हाला माहीत आहे. त्याची लेंथ जर दिली, घड्याळाचे काटे असतात, त्याची लेंथ तुम्हाला दिली तर तसे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करता येऊ शकतात. म्हणून सेकंड हँड म्हणलं, तुम्हाला काही डाटा तुम्हाला न्यूमरिकल प्रॉब्लेममध्ये देत नाहीत, पण तो तुम्हाला माहीत पाहिजे. सेकंड हँड म्हटल्यानंतर टाईम पिरियड किती आहे, टाईम पिरियड 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट, सेकंदामध्येच ठेवायचं. आणि मिनिट हँड म्हणलं तर एक मिनिट हँड एक रोटेशन कंप्लीट केला तर 1 तास 60 मिनिट आणि सेकंद किती 3600, 60 × 60 3600 सेकंद. म्हणजे मिनिट कोणता, मिनिट हँड. आवर हँड म्हटल्यानंतर सांगा बरं, आवर हँडचा पिरियड. आता हेच बेसिक कन्सेप्ट अनेक विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करतात. टाईम पिरियड ऑफ सेकंड हँड, टाईम पिरियड ऑफ मिनिट हँड आणि टाईम पिरियड ऑफ आवर हँड. आता टाईम पिरियड म्हटल्यानंतर एक रिव्होल्यूशनसाठी लागलेला, तर टाईम पिरियड ऑफ सेकंड हँड, सेकंड हँडचा टाईम पिरियड किती, T = 60 सेकंद = 1 मिनिट, T सेकंड हँड. आता बेटा टाईम पिरियड ऑफ मिनिट हँड किती, मिनिट हँड एक रोटेशन कंप्लीट केला म्हणजे किती झालं, 1 तास. T मिनिट = 1 आवर = 60 मिनिट = 3600 सेकंद. आणि आवर हँड टाईम पिरियड ऑफ आवर हँड सांगा बेटा काय असेल ते, टाईम पिरियड ऑफ आवर हँड. घड्याळाचा काट्या, घड्याळ कळतं ना, हे छोटा काटा म्हणजे आवर हँड. एक रोटेशन कंप्लीट केला तर किती 12 तास. कारण T आवर = 12 आवर = 12 × 60 12 × 72 720 मिनिट = 720 × 60 किती 43,200 सेकंद. किती 12 तासाचे. आणि एका दिवसाचे सेकंद किती, 1 डे = 24 आवर = 24 × किती 3600 86,400 सेकंद येतं बेटा. एका दिवसाचे सेकंद किती हे सगळं कॅल्क्युलेट करून ठेवलं पाहिजे. हा डाटा तुम्हाला अनेक वेळेस यूज करायचा आहे. हा डाटा न्यूमरिकलमध्ये तुम्हाला अनेक वेळेस येणार आहे. म्हणून हे डाटा पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी काही डाटा आपल्याला माहीत पाहिजे.
आणि तो डाटा आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी हे तुम्हाला सांगितलेलं आहे पूर्ण. म्हणून आज आपण आर्टिकल जे कंप्लीट केलेलं आहे, कोणतं आर्टिकल कंप्लीट केलेलं आहे? अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सलरेशन अँड रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी. अत्यंत इम्पॉर्टंट आर्टिकल्स न्यूमरिकलसाठी हे आपण इथं कंप्लीट केलेले आहेत. तर ठीक आहे, आपण नेक्स्ट पिरियडला पुढचं आपण पाहूया.